अरे बापरे, एवढी गर्दी. तर आज आलतो आपल्या गोरक्षनाथ बाबांच्या दरबारात गर्दी बघून असं वाटतं आज जरा दर्शन घेणं अवघडच आहे. आज खरं तर काय प्लॅन नव्हता, पण आला मित्राचा फोन आणि मित्र म्हणला चला आपल्या नाथांच्या दरबारात. मग काय आपण नाही म्हणत नाही, लगेच बसलो गाडीवर आणि लगेच निघलो नाथांच्या दरबारात निघलो होतो. पण श्रावण महिना असल्यामुळे ना रस्त्यावर गर्दी इतकी तुफान होती ना. दरबाराजवळ आलो आणि लांबूनच एवढी गर्दी दिसली ना, अरे म्हणलं इथं तर आपल्या आधीच गाव येऊन बसलंय. पायऱ्या चढून वर आलो तर बघतोय तर काय गर्दी बघून असं वाटतंय जरा दर्शनच थोडं अवघडच आहे आज. नाही राव, आज गर्दी थोडी जादाची. आज काय आज जाणं शक्य नाही म्हणून आहे ना आज बाहेरूनच दर्शन घेतलं. मग नाथांचं दर्शन नाही झालं, म्हणलं चला जाऊ द्या काय अडचण नाही. आपण आहे ना शेजारी पण बाकीचे देव आहेत, मग त्यांचं दर्शन घेऊन जाऊ. बाजूलाच आहे ना गुफेत आहे ना असं छानसं मंदिर आहे. जर तुम्ही कधी आलेस तर तिथे आहे ना दर्शन घेऊन नक्की. मग काय दर्शन वगैरे करून सर्व झालं आणि बसलो आपल्या मित्रासंग निवांत. असं खरं तर आतमधून दर्शन नाही झालं काही हरकत नाही, आपल्याच गावातल्या देवाचं स्थान आहे, आपण कधी पण येऊन दर्शन घेऊ शकतो. तर भावांनो, आजचा ब्लॉग आपला इथेच संपतो. जर तुम्ही इथं आले असाल ना तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि कधी आलती ते पण सांगा. मी गरीबी, मी तुम्हाला व्हिडिओ घेणार. मी गरीबी. आपल्याकडे 3 डोळे, 3 डोळ्याचे काय तुम्हाला लोणचं घालायचं.